विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात उत्साहाने साजरी होत आहे। डॉक्टर आंबेडकर म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे डॉक्टर आंबेडकर। ज्ञानाच्या अथांग सागराच्या चरणी नतमस्तक होण्याचा आजचा हा दिवस। आपणही आपल्यात प्रज्ञा, शील, करुणा हे संस्कार रुजवूया। सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक डॉक्टर आंबेडकर होते। त्यांच्या आचार विचारात राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा होती। भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आंबेडकर। जगातील सर्वात विद्वान व्यक्ती डॉक्टर आंबेडकर। कोलंबिया विद्यापीठात 250 वर्षांच्या इतिहासात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत प्रथम स्थानी सुवर्ण अक्षरांनी ज्यांचं नाव कोरलं गेलं ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्यार्थी मित्रांनो, विविध क्षेत्रातील 32 डिग्री घेऊन डॉक्टर आंबेडकर जगात सिंबल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जातात। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय राजेंद्र देशमुख साहेबांनी स्वीकारावे अशी मी विद्यालय परिवारातर्फे विनंती करते। आमच्या विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या सदस्य सन्माननीय उपशिक्षिका जाधव मॅडम यांनी आत्ताच जी अध्यक्षपदाची सूचना आणली त्यास मी विद्यालय परिवाराच्या वतीने अनुमोदन देतो। जनता घेऊन नागपूर 9 कोटीचा तो शूर। जनता घेऊन नागपूर 9 कोटीचा तो शूर। नमला बुद्धाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर। नमला बुद्धाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, भीमं शरणं गच्छामि। जाच आम्हाला होता सारा, होता कुठंच आम्हाला थारा। जाच आम्हाला होता सारा, होता कुठंच आम्हाला थारा। नीच रूढीला केलंय दूर त्याचं नाव आंबेडकर। नमला बुद्धाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, भीमं शरणं गच्छामि। कैक वर्षाचा कठीण काळ संपविलं विषमतेचं जाळ। कैक वर्षाचा कठीण काळ संपविलं विषमतेचं जाळ। तो झालाय बॅरिस्टर त्याचं नाव आंबेडकर। नमला बुद्धाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, भीमं शरणं गच्छामि। ती बुद्धाची मंगलवाणी कोटी कोटीच्या पडली कानी। ती बुद्धाची मंगलवाणी कोटी कोटीच्या पडली कानी। जुळवले साऱ्यांचे कर त्याचं नाव आंबेडकर। नमला बुद्धाच्या
असलेले प्रमुख पाहुणे व तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्यासोबत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मी एक गाथा म्हणत आहे. सकल विच्च विदुर ज्ञानम देवरूपम सुजीवम निबर चक्षु गभीरवसम गौरवन्य सुखाय अभय चित्ता निभय काम सुरज धम्म सुपेम विरतरज सुचनेतम भीमरावण सरामी दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू अद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न सौजन उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्रहिता करी कापाला अरी उदी रौतुरूपा मुक्तिपद कोणता जीर्ण स्फुरी जायता उजाईला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोधती सार्थ सज्ञा शरण बुद्धासमी शरण संघासमी शरण धम्मासमी मी भीमराजा सामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, आज 14 एप्रिल म्हणजेच समानतेचा आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर तालुक्यातील महू या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणी शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून मानहानी पत्करावी लागली, पण या मानहानीमुळे ते खचले नाही. उलट त्यांनी या मानहानीतून अस्पृश्य आणि दीनदलितांच्या जीवनाचा उद्धार करण्याचे ध्येय आपल्या उरी बाळगले आणि हे ध्येय जर साध्य करायचे असेल तर त्यासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी खडतर परिस्थितीतूनही आपले शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची आवड निर्माण झाली ती त्यांच्या वडिलांमुळे आणि हीच वाचनाची आवड भारतीय संविधान निर्मितीस कारणीभूत ठरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणात गाढ रुची होती. त्यांनी आपले उच्च शिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी बौद्ध धर्मात प्रवेश करून लाखो अनुयायांना समतेचा मार्ग दाखवला. महाड 14 तळे सत्याग्रह, मंदिर प्रवेश, खेळण्याचा हक्क इत्यादी चळवळीतून त्यांनी समाजक्रांती घडवून आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदे पंडित म्हणून सुद्धा ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान फक्त भारतापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण जगासाठी मोलाचे आहे. कार्याला आणि विचारांना वंदन करण्याचा हा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्वप्रथम या थोर महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांनी ज्या काळात जन्म घेतला त्यावेळी समाजात अनेक भेदभाव होते. जातीवर आधारित अन्याय, अस्पृश्यता आणि अज्ञान खूप पसरलेलं होतं. पण या सगळ्या अडचणींना मागे टाकून त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आणि शिक्षणाच्या जोरावर जगात आपलं नाव कमावलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातील संविधान निर्माता नव्हते, तर ते एक महान अर्थतज्ञ, समाजसुधारक, विधिमंत्री आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे व्यक्तिमत्व होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचे ब्रीद वाक्य आजही प्रत्येक विद्यार्थ्याला आणि नागरिकाला प्रेरणा देतं. बाबासाहेबांनी शिक्षणाला आयुष्याचा आधारस्तंभ मानले. त्यांनी अनेक अडथळ्यांवर मात करत विदेशात शिक्षण घेतले. त्यांच्या बुद्धिमत्ता, प्रगल्भ विचार आणि सामाजिक न्यायाच्या कार्यामुळे आज आपण सर्वजण एक समानतेच्या समाजात जगू शकतो. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली आणि इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झाले. शिक्षण घेऊन ते परत भारतात आले आणि त्यांनी समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन. त्यांनी गायलेलं हे गीत यूट्यूबवर अतिशय लोकप्रिय आहे. अनेक ठिकाणी या भीम जयंतीला वेळोवेळी सादर केलं जातं. तर
ठीक आहे, गायला सुरुवात करतो. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे, माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, असे नरमळी दोन शोभले, असे नरमळी दोन शोभले, असे नरमळी दोन शोभले, दोन्ही वीर बहादर, असे नरमळे दोन्ही शोभले, दोन्ही वीर बहादर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायांच्या घटनेमध्ये आला, शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायांच्या घटनेमध्ये आला, प्रताप सिंगा परंपरेला, प्रताप सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. विद्यार्थी मित्रांनो, प्रताप त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काच, आमच्या हक्काच, हो आमच्या हक्काच लेखन व माय भीमान केलं, कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं, दिल्लीच दालन फुल व माय भीमान केलं, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं, असे सभेमध्ये भाषण, असे सभेमध्ये भाषण व माय भीमान केलं, कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं, त्या नागाच्या नागापुरात आणलं बुद्धाच्या घरात, नामकरण हे नव व माय
भीमाने केलं, कुणी नाही केलं भलव माय भीमाने केलं. त्या रामजी बाबा प्रमाण काल सागर आमचा अभिमान, जनछावणीच राखण व माय भीमान केलं. दिल्लीच दालन खुलव माय भीमान केलं, कुणी नाही केलं भलव माय भीमान केलं. धन्यवाद. इतिहासात ज्यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा दीप प्रज्वलित केला अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मनापासून प्रणिपात. ज्यांनी नशिबाला दोष न देता नशीब घडवण्याचा मार्ग दाखवला अशा थोर विचारवंत, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी लाखोंना आत्मभान, आत्मसन्मान आणि जगण्याची दिशा दिली त्या महामानवाच्या कार्याचा स्मरण दिवस म्हणजे आपली प्रेरणा उजळवण्याचा दिवस. ज्ञान हीच खरी शक्ती आहे. ही बाबासाहेबांची शिकवण आजही लाखो लोकांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या या थोर व्यक्तीने केवळ स्वतःचं जीवन घडवलं नाही तर संपूर्ण देशासाठी नवी दिशा दिली. एप्रिल आजचा जो दिनविशेष आहे तो आपणा सर्वांना माहितीच आहे. अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न नव्हे तर आपण त्यांना विश्वरत्न म्हणूया असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी आपण येथे आज जमलो आहोत. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून त्यांच्याबद्दल छान अशी अभ्यासपूर्वक माहिती दिलेली आहे. माझे सहकारी बंधू श्री गवळी सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती आपल्या गाण्यातून आपल्या समोर सादर केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या समोर अशी प्रतिमा उभी राहते, एक रुबाबदार अभ्यासू व्यक्तिमत्व. खरंच त्यांचे संपूर्ण आयुष्य एक आदर्शवादी आयुष्य आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे विद्यार्थी. त्यांची जी काही विद्यार्थी म्हणजे दशेतील त्यांचं जे आयुष्य आहे त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. सर्वांचं लक्ष आहे का विद्यार्थ्यांचं? सर्वांनी छान ताठ बसायचंय आणि लक्ष द्यायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेत कसे होते याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, संस्कृतमध्ये एक विद्यार्थी कसा असावा याच्यावर एक श्लोक आहे. तो सगळ्यांनी नीट व्यवस्थित ऐकायचा आहे आणि त्यातील शब्द लक्षात ठेवायचे. बघा, ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा ध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. लक्षात आलं का विद्यार्थ्यांच्या? पुन्हा एकदा मी वाचते तुमच्यासाठी. बघा, विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण की जे सगळे गुण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दिसणार आहेत. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. अर्थात ज्ञान मिळवण्याची तहान, ज्ञानतृष्णा म्हणजे ज्ञान मिळवण्याची तहान जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागलेली होती. म्हणजे बघा, ते अभ्यास कशा प्रकारे करत की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की 18 तास ते एका ठिकाणी बसून अभ्यास करत. आपण 1 तासही बसून अभ्यास करू शकत नाही. लक्ष आहे का मुलांचं? सगळ्यांनी सरळ बसायचंय, ताठ बसायचंय. त्यानंतर बघा, आपल्या गुरुनिष्ठा, आपल्या गुरुजींवर निष्ठा. आपले जे गुरुजी आहे, शिक्षक आहे, त्यांच्याबद्दल आपण निष्ठा बाळगली पाहिजे, आदर बाळगला पाहिजे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठायी अगदी होता. तुम्हाला माहितीच आहे की त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू दिलं जात नसे. त्यांना वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करण्याची मुभा दिलेली होती. तरी सुद्धा गुरुजींचा राग मनात न धरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं अध्ययन सतत चालू ठेवत होते. त्यानंतर त्यांचे जे काही गुरु होते, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि हे सर्व त्यांच्या गुरुस्थानी होते. आणि आपल्या कार्यातून गुरुवरची निष्ठा त्यांनी तशी वेळोवेळी आपल्याला त्यांच्या कार्यातून दिसून येते. मनुष्य हा कर्माने श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो,
याचं जगात सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बघा, नुकतंच तुमच्या समोर श्रीमती सुरेशी मॅडम यांनी भाषणात उल्लेख केला. आता माझ्याकडे लक्ष द्या की विद्यार्थी म्हणून किती तास अभ्यास करत एखादं पुस्तक घेतल्यानंतर संपेपर्यंत ते सोडतच नव्हते. आता असा विद्यार्थी जगामध्ये इंग्रजांच्या काळात संपूर्ण विश्वात एकमेव अद्वितीय विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होते. कारण ते 1896 ते 1923 पर्यंत 27 वर्षात या महानायकाने, महामानवाने बघा 32 पदव्या मिळवल्या. 27 वर्षात 32 पदव्या. त्यानंतर त्यांचं 64 विषयामध्ये अतिशय ते निपुण असे होते. 9 भाषांमध्ये त्यांच्या इतका ज्ञानी तेव्हा असं कोणीच नाही. मग विद्यार्थी म्हणून जितक्या त्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तेवढ्या सहन करताना ते अतिशय करारी बनले, ध्येयवादी बनले, ध्येयनिष्ठ. हे मी करून दाखवणारच, मला का करता येणार नाही. आणि असा माणूस ज्यांचं आयुष्याचा कालावधी बघा 65 वर्षे 7 महिने 6 दिवस, लेखाजोखा सांगतो, एवढ्यामध्ये निम्म आयुष्य शिक्षणामध्ये घालवलेलं आहे. अनेकांचं सहकार्य, बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड असतील किंवा अजून अनेक, त्या अनेकांच्या सहकार्याने भीमरावाचा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि तेही डॉक्टर याच्यामध्ये रूपांतर होतंय तेव्हा त्या कर्तृत्वाला कोट्यावधी सलाम केला ना तरीही कमीच आहे. आपल्या महाराष्ट्राची जी ओळख आहे ती शाहू, फुले आणि आंबेडकर. तर या 3 नेत्यांनी आगळं वेगळं जे कार्य केलेलं आहे ते त्यांनी करून दाखवलं, नुसतं सांगितलं नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांची आत्ताच आपण जयंती साजरी केली. ते करते सुधारक. शाहू महाराजांनी स्वतःच्या कार्यातून समाजाला दाखवून दिलं की मी काय करू शकतो. तसं आंबेडकरांनी सुद्धा स्वतः कार्य केलं आणि आपला समाज जो आहे तो जागा केला. त्यांनी दाखवून दिलेला आहे की मनुष्य जन्माने नाही तर शिक्षणाने सुद्धा आपलं जीवन बदलू शकतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनावरती 2-3 मुद्दे सांगेल फक्त मी. शिक्षणाबद्दल त्यांनी बरेच आपल्या वक्त्यांनी सांगितलं नाही की त्यांचं जे बालपणात शिक्षण झालं तर ते शिक्षण होत असताना त्यांना भयानक असे अनुभव आले. कारण अस्पृश्यता पाळली जायची आणि ते जेव्हा शाळेत गेले तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. जे पाणी आहे ते स्वतंत्र भांडं नाही, कुणीतरी दिलं तर ते पाणी प्यायचं. आणि मग त्यांच्या मनावर असा जो काही परिणाम झाला, कारण त्यांची जी बुद्धिमत्ता होती कुशाग्र बुद्धिमत्ता, आणि या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांच्या लक्षात यायला लागलं की कोणते पुस्तक वाचताना सरांनी सांगितलं की ते एकाग्र होत. आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेतून त्यांना इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला मिळालं. आणि इथं शिक्षण घेत असताना ते लायब्ररीमध्ये जेव्हा वाचनासाठी जात तर लायब्ररी उघडायच्या अगोदर ते तयार असत तिथं, आणि लायब्ररी बंद व्हायची. सगळ्यात शेवटी लायब्ररी बंद झाल्यानंतर ते बाहेर पडत. तर 18 तास त्यांनी अभ्यास केला. त्यांचा मित्र त्यांना म्हणायचा की तुम्ही एवढं काय वाचता बाबा, एवढं काय करायचं आहे तुम्हाला, तर मी जर आता थोडं झोप पण घेत जा. तर त्यांनी त्यांना सांगितलं मी जर आता झोपलो तर मग माझा समाज कधीच जागा होणार नाही.
आणि मग या समाजाला जागा करण्यासाठी मला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि मग हे शिक्षण घेत असताना त्यांना खूप कठीण असे प्रसंग आले. त्यांचा वडील मुलगा दामोदर तर तो आजारी पडला आणि मग तो इतका आजारी पडला की रमाबाईंनी त्यांना तार केली की आपला दामोदर खूप आजारी आहे, तुम्हाला जर काही पैसे पाठवता आले तर पाठवा. आणि मग तिकडे आंबेडकरच इतके वाईट भयानक परिस्थितीमधून पावाच्या तुकड्याची ती गोष्ट सांगितली नाही कोणी, ते तुकडे पाव खाऊन आणि दिवस काढत होते. मग त्यांनी तिकडून परत तार पाठवली रमाबाईला की रमाबाई तू असं कर, दामोदर जायचा असेल तर जाऊ दे, तू जास्त काही विचार करू नको. आणि मग रमाबाईच्या लक्षात आलं की त्यांचे सुद्धा तिकडे काय हालात असेल की ते हालाकीचे दिवस असतील. आणि खरोखरच दामोदर वारला. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वकिलाची पदवी घेऊन ते भारतात आले आणि तेव्हाच त्यांचा दुसरा मुलगा रमेश हा सुद्धा वारला. आणि मग ते एवढे हतबल झाले की मग त्यांनी त्यांच्या मनात विचार यायला लागले की हे समाजकार्य मी माझ्या मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही तर मग हे कशासाठी, आणि मग सोडून देऊ की काय. पण त्यांच्या मित्रांना त्यांनी सांगितलं की मी आता काही कोणतंही समाजकार्य करणार नाही, मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही, माझी मुलं 2 मुलं वारलीत. तेव्हा हे रमाबाईंनी ऐकलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जे एवढं केलं आणि आपली मुलं तर गेलीच आहेत आणि मग आता मागे फिरायचं नाही, तुम्ही काहीतरी करा समाजासाठी. आणि मग त्यांच्यात परत प्रेरणा जागृत झाली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की आता काही थांबायचं नाही. आणि हे सगळं करत असताना परत त्यांच्या जीवनातील एक प्रसंग की या रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबियाला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र भाऊ देशमुख, ज्यांनी आपल्या शाळेला अनेक वर्षापासून पाणी पुरवठा ते करत आहेत, अशा अध्यक्षांचं मी या ठिकाणी त्यांनी आपल्याला भरपूर असा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच त्यांच्या समवेत आलेले रमेश भाऊ देशमुख, किसनराव मोरे, संजय कड, राजेंद्र महाले, आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री गायकवाड RD सर, तसेच आजचा या कार्यक्रमामध्ये ज्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये गवळी सर, सूर्यवंशी मॅडम, तसेच काही विद्यार्थिनींनी देखील या ठिकाणी आपले विचार मांडले. त्यामध्ये प्रज्ञा गांगुर्डे, श्रीकांत चौरे, प्रांजल दुर्ढवळे, प्रतीक्षा चौरे यांनी आपले बहुमोल असे विचार या ठिकाणी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी ज्या सांस्कृतिक समितीने हिरारीने भाग घेऊन सांस्कृतिक समितीचे प्रमुख व सदस्य या सर्वांचे पण मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या आपल्या समोर असलेला जो फलक आहे त्या फलक लेखनाचं काम ज्या कला शिक्षकांनी केलं त्या शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या शाळेच्या समोर जी सुंदर अशी रांगोळी काढली त्या सर्व महिला शिक्षकांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाधव मॅडम यांनी अतिशय छान असं केलं, त्यांचेही मी शालेय परिवारातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या ठिकाणी जे सजावट केली ही आपल्या समोर दिसते, ही सर्व सजावट ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या शिक्षकांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी शालेय परिवाराच्या वतीने आणि आलेल्या पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.